नमस्कार मित्रांनो, गणित साथी या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला तर आपलं गुणोत्तर प्रमाण हे प्रकरण सुरू आहे। त्याच्यातलं सराव संच 4.2 सुरुवातीची 4 उदाहरणं सुद्धा आपली झालेली आहेत आणि आज 5व्या उदाहरणापासून आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो। चला 5वं उदाहरण बघूया। या ठिकाणी AB हे गुणोत्तर आहे। AB बरोबर 3x आणि BC बरोबर 5x। तर नंबर 1 ए घन छेदस्थानी 15b वर्ग c कंस करून कंसाचा घन आहे आणि 2 नंबरला तुम्हाला असं विचारलंय ए वर्ग छेदस्थानी 7bc ह्या राशींच्या किमती तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितलं मित्रांनो। ओके, आता दिलेलं काय पहिल्यांदा त्याचा विचार करूया। पहिल्यांदा दिलेले गुणोत्तर मी या ठिकाणी घेतो बघा। AB बरोबर 3x असा त्याचा अर्थ आहे दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 20c बरोबर 5x। हे दोन गुणोत्तर लिहिल्यानंतर आपण याला ह्या पद्धतीने लिहू शकतो आपण a छेदस्थानी b बरोबर 3 छेदस्थानी 1 अंश आणि छेदाच्या स्वरूपात गुणोत्तर मांडलं। हे गुणोत्तर आपण तसंच अंश आणि छेदाच्या रूपात हे गुणोत्तर मांडतो आपण 5 छेदस्थानी 1। राईट मित्रांनो, चला आपण आता तिरकस गुणाकार करणार। एकाने a ला गुणलं म्हणजेच a येणार आणि b न 3 ला गुणलं म्हणजेच 3b होणार। राईट, त्याचबरोबर इथे सुद्धा एकानं b ला गुणल्यानंतर b होतील आणि c न 5 ला गुणल्यानंतर 5c होतील। लक्षात घ्या, जशी a ची किंमत काढली तशी b ची किंमत सुद्धा आपण या ठिकाणी काढली। पुन्हा आपण याच्यात काय करू शकतो मित्रांनो बघा। a बरोबर हा 3 बी आहे, बी च्या जागेवर ही बी ची किंमत टाकू शकतो आपण 5। बघा मग या ठिकाणी बी च्या जागेवरती बी ची किंमत 5c मी या ठिकाणी घेतलेत। आता याची किंमत काय झाली बघा, बरोबर 5 त्रिक 15c ही ए ची किंमत झाली मित्रांनो। कसली ए ची किंमत लक्षात ठेवा आणि ही बी ची किंमत तुमची 5c जशीच्या तशी आहे। थोडक्यात काय, ए आणि बी ही जी दोन चल वापरली हे दोन्ही चल आपण सी च्या स्वरूपात मांडलेली आहेत। बघा बी बरोबर 5c आणि ए बरोबर 15c दोन्ही ठिकाणी सी ह्या स्वरूपात आपण सी च्या स्वरूपात ए आणि बी ची किंमत आपण या ठिकाणी घेतली। तर आता आपल्याला नंबर 1 चं सोडवायचं मित्रांनो। 1 नंबरचं गुणोत्तर बघा, ए घन छेदस्थानी 15b वर्ग c अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे। त्याचा कंसाचा घन आहे। आता आपण जिथे जिथे ए आणि बी असेल त्या ठिकाणी फक्त आपल्याला किंमत ठेवायची। चला तर मग आपण असं करूया। चौकोनी कंसात घेतो मी ए ची किंमत किती घेणार आता या ठिकाणी 15c। ए ची किंमत 15c त्याचं घन आहे म्हणून त्याचाही घन करा। छेदस्थानी तुमचे हे 15 जसेच्या तसे मित्रांनो। बी आला, आता बी च्या ठिकाणी कोण आहे तुमचे 5c, म्हणजे जिथे बी असेल त्या ठिकाणी 5c टाकणार आपण। 5c बी च्या ठिकाणी 5c टाकले त्याचा वर्ग म्हणून याचाही वर्ग करा आणि हा तुमचा c जसाच तसा कंस कंप्लीट कंसाचा घन आहे। ओके, चला तर आता कंसामधली क्रिया पहिल्यांदा बघू आपण। 15c चं घन आहे म्हणजे 15चा घन म्हणजेच 15 गुणिले 15 3 वेळेस। राईट, 15c त्याचा घन आहे म्हणजे 15चा गुणाकार 3दा आणि c चा घन आहे म्हणून c घन असं सेपरेट लिहितो मी। छेदस्थानी हे बघा हे 15 जसेच्या तसे गुणिले आता 5c चा वर्ग आहे म्हणजे 5चा वर्ग करायचा तर आपण 5 गुणिले 5 अशा पद्धतीने लिहिणार दोनदा आणि पुन्हा c चा वर्ग आहे म्हणून c वर्ग आणि गुणिले पुढचा तुमचा c जसाच तसा। ओके, आता या ठिकाणी काय करू शकतात मित्रांनो, अजून पुढे एक स्टेप जायच्या आधी बघा हा 15 कटला हा 15 कटला। 5 एक 5 5 त्रिक 15 5 एक 5 5 त्रिक 15। राईट, बरोबर। आता हे कसं होणार पुढं, हे बघा 3 उरले 3 त्रिक 9 3 त्रिक 9 9c चा घन छेदस्थानी पूर्ण भाग गेल्यानंतर बघा हा c वर्ग आणि हा c म्हणजे इथे सुद्धा c चा काय झाला घन झाला आणि हा कंस होता तुमचा चौकोनी कंस आणि त्याचा कितवा घात आहे या ठिकाणी तिसरा घात आहे म्हणून इथे सुद्धा तिसरा घात, इथे सुद्धा तुमचा कितवा घात मित्रांनो तिसरा घात। बघा हा c घन आणि हा c घन सुद्धा कटला। ओके,
पुढे जाऊन इकडे लिहितो मी, बरोबर. किती उरलेत मग तुमचे आता या ठिकाणी? 9 आहे की नाही. 9चा कितवा घात आहे? तिसरा घात. 9चा घन उरला मित्रांनो, आणि 9चा घन म्हणजे 729 असतो. मग याचं उत्तर किती आलं तुमचं? पहिल्याच 729. अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. फक्त ह्या किमती तुम्ही फक्त व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर नंबर 1 सॉल्व्ह केल्यानंतर आपण 2 नंबरचं सॉल्व्ह करूया. लिहून घ्या पहिल्यांदा. चला मित्रांनो, ह्याच उदाहरणाचा दुसरा पार्ट. पहिले हे सोडवल्यानंतर आता 2 नंबरचं विधान आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हे किती आहे? ए वर्ग छेदस्थानी 7bc. याची सुद्धा किंमत आपल्याला काढायची. ह्या राशीची किंमत जर काढायची असेल तर सुरुवातीला बघा, हे लिहून घेतल्यानंतर ए वर्गची किंमत म्हणजे ए ची किंमत या ठिकाणी 15c ऑलरेडी लिहून ठेवलेली आपण. ती 15c ह्या ठिकाणी टाकणार ए च्या ठिकाणी, म्हणून 15c. त्याचा काय करावं लागेल? तुम्हाला वर्ग करावा लागेल. छेदस्थानी हे तुमचे 7 जागेवर जसेच तसे मित्रांनो. बी ची किंमत 15c आहे, 5c आहे. सॉरी, बी ची किंमत किती आहे तुमची? 5c. त्याला कंसात करतो मग 5c. आणि त्याच्यानंतर तुमचा सी जसाच तसा. सी ची काही किंमत नाही. ओके, चला तर मग आता 15चा वर्ग करणार आपण या ठिकाणी. 15चा वर्ग करायच्या आधी 15 गुणिले 15 2 वेळेस करा. त्याच्यानंतर हा सी चा वर्ग तो सेपरेट लिहू शकता तिकडं. छेदस्थानी हे 7 गुणिले हे तुमचे 5 आणि सी गुणिले सी चा वर्ग. राईट. हे सी वर्ग कट करू शकतात. 5 ला भाग द्या. 5 1 5, 5 3 15. ओके, आता काही कॅन्सल होत नाही मित्रांनो. वरती बघा 3 उरले गुणिले हे तुमचे 15 आहेत आणि छेदस्थानी तुमचे फक्त 7 आहेत. 15 3 45, छेदस्थानी किती होतील तुमचे? 7. अशा पद्धतीने दुसऱ्याचं उत्तर आहे. ओके मित्रांनो, 6वा प्रश्न बघा या ठिकाणी. वर्गमुळात 0.04 गुणिले 0.4 गुणिले ए हे पूर्ण वर्गमुळात आहे. आणि इकडे मात्र उजव्या बाजूला हे पहिले 2 पद वर्गमुळात नाहीत. हेच 2 पद आहेत. याच 2 संख्या जशाच तशा आहेत, परंतु वर्गमुळात नाही. आणि बी मात्र वर्गमुळात आहे. लक्षात घ्या, हा फरक दोघातला लक्षात घ्या. आणि आपल्याला विचारलं काय? ए छेदस्थानी बी हे गुणोत्तर तुम्हाला काढायला सांगितलं. चला तर सुरुवातीला आपण असं करूया मित्रांनो. याला असं लिहू शकतो आपण 0.04 गुणिले 0.4. त्याच्यानंतर मी हा ए बाजूला घेतो फक्त. तो पण वर्गमुळातच आहे. वर्गमुळाच्या चिन्हाचं त्याला बाजूला लिहिलं. फक्त हे एका वर्गमुळात ठेवले दोन्ही पद आणि हे वर्गमूळ ए बाजूला घेतले. बरोबर. हे जसंच तसं 0.4 गुणिले 0.04 याला एक कंस करून घेतला आणि गुणिले तुमचा हा वर्गमूळ बी बाजूला जसाच तसा लिहिला. चला, जसे ह्या 2 पदांना कंस केला 2 संख्यांना, तसंच आपण या ठिकाणी सुद्धा कंस करू शकतो. याला सुद्धा कंसात टाकू शकतो. लक्षात घ्या, हे दोन्ही कंसात घेतले वर्गमुळाचे चिन्ह. हे वर्गमुळाच्या चिन्हात ए आणि हे दोन्ही पद किंवा दोन्ही संख्या आपण या ठिकाणी कंसात घेतल्या आणि हे वर्गमूळ बी बाजूला लिहिलं. राईट. चला, आता काय करूया? तुम्हाला इथे वर्गमूळ दिसतं, इथे वर्गमूळ, इथे वर्गमूळ. दोन्ही बाजूचा वर्ग करू शकतात मित्रांनो तुम्ही. वर्ग करून घेऊया आपण. ओके, वर्ग केल्यानंतर हे वर्गमुळातली राशी जशीच्या तशी खाली लिहायची. फक्त वर्गमुळाचं चिन्ह कट होणार. म्हणजे किती होतील मित्रांनो? 0.04 गुणिले 0.4. वर्गमुळातून जशीच्या तसे बाहेर आले, वर्गमुळाचं चिन्ह कट झालं. गुणिले इथे सुद्धा ए जसाच तसा वर्गमुळाचं चिन्ह कट झालं. इकडं मात्र बघा, आता याला वर्गमुळाचं चिन्ह नाही, मग आपण वर्ग करतोय याचा अर्थ त्याला काय कसं लिहावं लागणार? मग 0.04 गुणिले 0.04 त्याचा वर्ग करावा लागेल मित्रांनो. याच्या डोक्यावरती कंसाच्या डोक्यावर 2 ठेवावे लागतील तुम्हाला. वर्ग करावा लागेल कारण ते वर्गमुळाच्या चिन्हात नाही. आणि पुन्हा या ठिकाणी वर्गमूळ बी आहे, त्याचा वर्ग केल्यामुळे वर्गमुळाचं चिन्ह कट होणार. म्हणजे किती उरतील तुमचे? फक्त बी उरतील. राईट. तुम्हाला ए छेदस्थानी बी ची किंमत विचारली मित्रांनो. म्हणजे हा ए जसाच तसा
त्याला भागिले हा बी करा, भागिले बी. बरोबर. आता उरलेत पायकडे उजव्या बाजूला ही जशीच तशी राशी 0.4 गुणिले 0.04 कंसाचा वर्ग छेदस्थानी हा कंस इकडे आणा. बघा जसं हे भागिले हे केलं, आता हा कंस इथे लिहिला त्याला भागिले हा कंस जाणार, म्हणजेच किती होणार तुमचे 0.04 गुणिले 0.4 असाच असा कंस छेदस्थानी आणला. ओके. पुढे जाऊन आपण याला असं लिहिणार की नाही मित्रांनो, दोन कंस आहेत ना, दोन कंस म्हणून काय लिहिणार 0.4 0.04 गुणिले दोनदा कंस 0.4 गुणिले 0.04 दोनदा कंस केले वर्ग असल्यामुळे, आणि छेदस्थानी तुमचा हाच कंस 0.04 गुणिले 0.4. ओके. पहा आता हे दोन्ही कंस सेम आहेत, हे पण सारखे दिसतात आणि हे पण सारखे दिसतात, फक्त पद मागे आता 0.4 इथे घेतला, 0.04 इथे घेतला, आणि इथे गुणाकार इथे गुणाकार, म्हणजे दोन्ही सेम आहेत. याला तुम्ही सरळ सरळ कट मारू शकता, कॅन्सल करू शकता. हा तुमचा काय मिळाला मित्रांनो, ए छेदस्थानी बी. ओके. मग इकडे लिहिणार मी आता, पहा ए छेदस्थानी बी बरोबर. काय उरलं आता तुमचं 0.4 गुणिले इकडे किती उरले 0.04 राईट. आता पहा याला दशांश आहे, दशांश काढून टाकूया मित्रांनो. चला 0, आता हे 0.4 आहे, याचं जर दशांश काढायचं असेल तर याला कितीनं गुणावं लागणार आहे तुम्हाला, 10नं गुणावं लागेल. मग 10नं जर वरती गुणलं तर वरती 4 होतील, त्याच्यावेळेस खाली सुद्धा तुम्हाला 10नं भागावं लागेल. थोडक्यात एक लक्षात ठेवा, दशांश स्थळाच्या उजव्या बाजूला एक अंक आहे आणि म्हणून तो अंक जसाच तसा लिहिला. हे दशांश स्थळ काढून टाकायचं ना, त्याला फक्त 10नं भागायचं असं म्हणायचं. एक अंक असेल तर 10नं भागा. ओके. गुणिले आता बघ दशांश स्थळाच्या बाजूला दोन अंक आहेत, 0 आणि 4 दोन अंक आहेत. मग आता दशांश स्थळ काढून टाकायचं, वरती 4 येते आणि छेदस्थानी 2 दशांश स्थळ आहे, म्हणून या ठिकाणी कितीनं भागावं लागेल आपल्याला 100. ज्यावेळेस दशांश स्थळाच्या उजव्या बाजूस 2 अंक असतील तर आपण त्याला 100 भागणे, आणि जर तुमचे एक अंक असेल तर त्याला 10नं भागणे असा त्याचा अर्थ झाला. आता वरती पहा तुम्ही 4 चौक 16 छेदस्थानी 100 गुणिले 10 केले तर तुमचे 1000 होता मित्रांनो. अजून सुद्धा याला संक्षिप्त रूपात मांडता येईल तुम्हाला. मग आता अतिसंक्षिप्त रूपात मांडायचं झालं तुमचे 16 म्हणजेच काय, बे 8 16 होतात. किती, बे 8 16, आणि 1000 म्हणजे काय, 125 गुणिले 8 केले 125 गुणिले जर 8 केले ना मित्रांनो तर 1000 येतात तुमचे. म्हणजे 1000 मी कसे दिले, 125 गुणिले 8, त्याच्यातनं हे 8 कटले, हे 8 कटले, उत्तर किती आलं तुमचं 2 छेदस्थानी 125. हे काय तुमचं ए छेदस्थानी बी, आणि तुम्हाला याचीच किंमत अशा पद्धतीने काढायला सांगितली होती. चला हे उदाहरण झाल्यानंतर पुढचं उदाहरण घेऊया आपण. चला मित्रांनो, याच्या 7वं उदाहरण आहे. तर बघूया आता हे 7वं उदाहरण. बघा, x+3 गुणोत्तराचं चिन्ह x+11 बरोबर x-2 गुणोत्तराचं चिन्ह x+1. तर x ची किंमत तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितली. चला तर आपण याला आपण अशा पद्धतीने मांडू शकतो. गुणोत्तर जर असेल तर आपण असं लिहू शकतो x+3 छेदस्थानी तुमचे x+11 बरोबर. इकडे x-2 छेदस्थानी तुमचे x+1 अशा पद्धतीने. ओके. गुणोत्तराच्या स्वरूपात असेल तर अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण ते मांडून घेतलं. ओके. मग हे कसं लिहिणार पुढे, आता तिरकस गुणाकार आहे, ह्या कंसाने ह्या कंसाला गुणायचं, ह्या कंसाने ह्या कंसाला गुणायचं. चला तर मग काय होईल, x+3 पहिला कंस, त्याला गुणिले हा कंस x+1 बरोबर, हा कंस x-2 त्याला गुणिले हा कंस x+11. ओके.
हा, आता ह्या दोन दोन कंसांचा गुणाकार आपल्याला करायचा. तर गुणाकार करत असताना काय करतो मित्रांनो बघा, पहिल्या कंसातलं पहिलं पद गुणिले हा दुसरा कंस x अधिक 1, पहिल्या कंसातलं दुसरं पद 3 गुणिले हा कंस x अधिक 1, हा दोन कंसांचा गुणाकार. x घेतला हा पुढचा कंस, अधिक 3 घेतला पुन्हा हा कंस. तीच कृती उजव्या बाजूला, x हा कंस x अधिक 11, राईट. आता वजा 2 उरले, ते वजा 2 घेणार, हा कंस x अधिक 11. चला गुणाकार बघा, x ने x ला गुणल्यानंतर सांगा मला, x ने x ला गुणल्यानंतर x चा वर्ग अधिकचं चिन्ह, x ने एकाला गुणा म्हणजेच x, एक x म्हणजेच x. ओके. आता 3 ने x ला गुणा, अधिक तुमचे हे 3x आणि 3 एक 3. ओके. कंसाच्या बाहेरील पदांनी दोन्ही पदांना गुणलं, इथे सुद्धा तशीच क्रिया केली. चला पलीकडे उजव्या बाजूला, x ने x ला गुणल्यानंतर x चा वर्ग, x ने एकाला गुणल्यानंतर 11 ला गुणल्यानंतर 11x. आता वजा 2 हे लक्षात ठेव. आता वजा 2 ने x ला गुणल्यानंतर वजा 2x होतील, आणि हे वजा चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलायचं, मग आतलं चिन्ह वजा करावं लागेल. 11 दोन्ही तुमचे 22 वजा 22, राईट. चला मित्रांनो, हे x वर्ग इकडचे x वर्ग इकडचे कॅन्सल करून टाका. हे x आणि 3x म्हणजे एकूण 4x झाले, अधिक तुमचे 3. चला पलीकडे हे 11 मधून हे 2x काढा, 11 वजा 2x म्हणजे 9x होतील. इकडे तुमचे वजा 22 जशीच्या तसे, राईट. खालच्या स्टेप मध्ये दिसत असेल तर पहा, या ठिकाणी हे 4x जशीच्या तसे, 9x इकडे आणले वजा 9x, बरोबर. हे वजा 22 जशीच तसे उरले, आणि अधिक 3 पलीकडे गेल्यानंतर वजा 3 झाले. ओके. पहा मग इकडे लिहितो मी आता, 4 मधून 9 नाही, पण 9 4 काढल्यानंतर वजा 5x आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतील. वजा 5x लक्षात आलं. वजाबाकी 4 9x करावं होते, पण 9 4 काढले तुमचे 5 उरले, मोठ्याचं चिन्ह वजा 5x. इथे दोन्हींना वजा चिन्ह आहे, दोन्हींना वजा चिन्ह असेल तर बेरीज करणार. 22 आणि 3 किती झाले 25, पण ती बेरीज वजा 25 येईल मित्रांनो. मग इकडे किती आली तुमची वजा 25, राईट. दोन्ही बाजूचं वजा चिन्ह कॅन्सल करा, म्हणजेच 5x बरोबर 25. दोन्ही बाजूचं वजा चिन्ह कॅन्सल झालं, 5x बरोबर वजा 25 अधिक 25, म्हणून x बरोबर किती येतील 25 छेदस्थानी 5, आणि म्हणून x बरोबर किती झाले 5 5 25, म्हणजे x बरोबर किती आले तुमचे 5. अशा पद्धतीने x ची किंमत तुम्हाला या ठिकाणी काढायची होती मित्रांनो, तर ती आपण अशा पद्धतीने काढली. ओके. व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या. या ठिकाणी हा सराव संच आपला या ठिकाणी संपलेला मित्रांनो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.